परमेश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। सभा संतन की जय। श्रीमद्भागवत महापुराण सत्संग ज्यामध्ये आपण श्रवण करतोय महात्मा जडभरत राजा रघुगणाला सुंदर उपदेश करतात। या उपदेशाची सुरुवात ज्या ठिकाणी झाली होती, एक सुंदर असे काही प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्यात येत आहे। महात्मा जडभरत खूप सुंदर त्या ठिकाणी उत्तर देत आहेत की राजा, हे बघ, तू अत्यंत अज्ञानी आहे, परंतु अज्ञानी असूनही एका पंडितासारखं बोलतो, जे शोभनीय नाही। आणि तू अज्ञानी असून एका पंडितासारखं बोलतो म्हणून तुझी एका पंडितामध्ये गणना होऊ शकत नाही। एखाद्या समजा कुत्र्याने समजा वाघाचं जर कातडं पांघरलं तर वाघ होऊन जात नाही, बरोबर आहे ना? तसंच राजा, तू पंडितासारखं बोलला तर तू पंडित होऊन जात नाही, तू अज्ञानी आहे। आणि त्याकरता हा उपदेश खूप सुंदर प्रकारे देत आहेत की व्यक्तीचं विषयासक्त असणारं जे मन आहे आणि या मनाशी जोडले गेलेले 10 इंद्रिय, 10ही इंद्रिय आपल्या आपल्या विषयांना ग्रहण करतात। शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या विषयांच्या मध्ये आसक्त होऊन त्या ठिकाणी हा मन जे आहे ते विषयांचा संग करते। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते क्रोधः क्रोधात् संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। एखादा माणूस पूर्ण वाया कसा जातो त्याचा क्रम दिलेला आहे बरं का देवाने। एखादा व्यक्ती एकदम भरकन वाया जात नाही, क्रमाक्रमाने जातो। कसा? तर त्या व्यक्तीने सगळ्यात पहिली एक चूक केली। काय केलं? ध्यायतो विषयान् पुंसः, त्या पुरुषाने विषयाची संगती केली। विषय सुख घेण्याकरता आपल्या इंद्रियांच्या वाटे विषय सुख घेत राहिला। ध्यायतो विषयान् पुंसः, आणि असं तसं त्याने विषयाचं सेवन केलं नाही तर मनापासून केलं। कारण ध्येय चिंतायाम या धातूपासून ध्यायतो शब्द बनलाय ना, आणि चिंतन करणं हे अंतःकरणाचं काम आहे। तर हे जे चित्त आहे, हे जे मन आहे, त्या मनाला लावून विषयांचा संग केलेला आहे, ही त्या व्यक्तीची पहिली मोठी चूक आहे।
मनापासून विषयांचा संग केला म्हणून ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते. आणि यांचा संग केला तर काय झालं, काय बिघडलं, पण त्या संगात संजायते कामः. या विषयांची संगती केली की काम नावाचा जो विकार आहे तो वाढतो. अंतःकरणामध्ये काम उत्पन्न होतं. काम म्हणजे वासना, वासना म्हणजे इच्छा. अनेक इच्छा आहेत, मला हे पाहिजे ते पाहिजे, अनेक 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 विषयांच्या प्रती अनेक इच्छा. एक इच्छा तृप्त होत नाही तर दुसरी इच्छा उत्पन्न होते. इच्छा तर कधी तृप्त होतच नाही. जसं सकाळी केलेल्या जेवणाप्रमाणे संध्याकाळी बरोबर भूक लागते, तसंच हे विषयांचा संग आहे. थोडा वेळ फक्त त्याच्या प्रती वीट आल्यासारखं वाटेल, पण काळांतराने काय होतं, परत त्या विषयांची भूक आपल्याला जागी होते. आणि यांचा संग केला की मग काम मनामध्ये जाग होतं. संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. आणि काम एकदा आलं की क्रोध त्यामधून उत्पन्न होतो. क्रोध कसा, म्हणतात की मनामध्ये इच्छा अनेक असतात आणि सगळ्यांच्या इच्छा, सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाही. सगळ्याच इच्छा, काहीशा इच्छा फक्त पूर्ण झाल्यासारख्या वाटतात, परंतु त्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही. इच्छा पूर्ण कधी होतच नाही, कुठलीही इच्छा असो. तर सांगितले की या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर क्रोध मनामध्ये उत्पन्न होतो. मला मिळालंच नाही ते, माझं किती इच्छा होती, मला भेटायला पाहिजे होतं आणि मला मिळालंच नाही, म्हणून क्रोध उत्पन्न होतो. मग क्रोध उत्पन्न झाला तर काय बिघडतं, म्हणतात की क्रोधात भवती सम्मोह. एकदा क्रोध आला की संमोहन, पूर्ण मोहित होऊन जातो व्यक्ती आणि क्रोधाच्या आवेशामध्ये खूप काहीतरी चुकीचं काम करून टाकतो. मोहित कधी होतो, एखादा व्यक्ती संमोहित झालेला आहे तर संमोहित झालेला व्यक्ती, बघा ते हिप्नोटाइज वगैरे करतात ना, एखादा व्यक्ती संमोहित झालेला असेल आणि ज्या व्यक्तीने ती संमोहन विद्या त्याच्यावर चालवली आहे त्या व्यक्तीचं तो फक्त ऐकतो. तू असं कर म्हटलं की तसंच करतो. त्याला म्हटलं तू एखाद्या उंच टेकडीवर जाऊन उडी मार तर तो तसंच करतो. का, कारण त्याची बुद्धी काम करत नाही, त्याची बुद्धी दुसऱ्याच्या हातामध्ये आहे, संमोहित झालेला आहे. तसंच म्हटले की हा जो क्रोध आहे तो आपली बुद्धी संमोहित करून टाकतो. आणि मग हा जो क्रोध आहे, मला मिळालं नाही, याच्यामधून येणारा जो अहंकार आहे, मी आणि माझं, याला उत्पन्न करणारा हा अहंकार क्रोधामध्ये येऊन फार आपलं वाटोळ करतं. क्रोधात भवती सम्मोह. आणि एकदा व्यक्तीचा संमोह झाला की काय होतं, स्मृतिभ्रंश होतो, बुद्धी नाशाला जाते, आपली आठवण निघून जाते सगळी. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम. आणि एकदा स्मृतिविभ्रम झाला की काय होतं, म्हणतात स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. एकदा स्मृतिभ्रंश झाला माणसाचा की मग बुद्धी नष्ट होऊन जाते. आणि एकदा बुद्धी नष्ट झाली की बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे तो माणूस एकदा बुद्धी नष्ट झाली की काय होतो, पूर्णपणे वाया जातो. पूर्ण बुडापासून तर शेंड्यापर्यंत कामालाच लागतो, पूर्ण बसतो हा माणूस. आपण म्हणतो ना बुड बसलायचं, सगळंच बसून जातं. कशामुळे, केवळ पहिली सुरुवात चुकीची केली, विषयांचा संग केला. आणि हा विषयांचा संग एवढा घातक ठरेल हे कधीच त्याला वाटलं नव्हतं. आणि शास्त्र सांगते, त्याकरता महाराज जडभरत खूप सुंदर उपदेश करतात की राजा, हे सगळे जे लोक आहेत ना, संसारामध्ये फसलेले आहेत. का, कारण यांनी विषयांचा संग केला, मनापासून संग केला. कामना, क्रोध या सगळ्यामध्ये पूर्णपणे रमलेले आहेत. आणि या सगळ्या रमलेल्या इंद्रियांच्या मधून तो अत्यंत शुद्ध असणारा तो परमेश्वर, परब्रह्म, परमात्मा याला जाणू शकत नाही. हे कारण इंद्रिय पूर्ण आपल्या विषयांच्या संगतीमध्ये मदमत्त झालेले आहेत. आणि जेव्हा तो मद उतरेल तेव्हा कुठेतरी परमात्म्याला ओळखता येईल. आणि हे उतरणं काही एवढं सोपं नाहीये. त्याच्याकरता एक उपाय दिलेला शेवटच्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितले की तू राजा सावधान होऊन एक काम कर. काय कर, गुरुचे, भगवंताचे पाय धर. बस एवढंच उपाय आहे. गुरुचे पाय धर, श्री गुरु आणि भगवान परमात्म्याच्या चरणांची उपासना कर. हेच तुझ्याकरता मोठं शस्त्र आहे. कशाकरता, या इंद्रियांवर विजय मिळवण्याकरता. याचा काल आपण विशेष रूपाने चर्चा केलेली आहे. यानंतर पुढच्या अध्यायामध्ये आता राजा रहुगण खूप सुंदर प्रश्न विचारतात. रहुगण म्हणतात, नमो नमः कारण विग्रहाय स्वरूप तुच्छीकृत विग्रहाय नमो वधूत
नमोऽवधूत द्विजबन्धुलिंग निगूढ नित्यानुभवाय तुभ्यं। हे महात्मा भगवन, तुम्हाला माझा नमस्कार आहे. मला माहित आहे, आता तर एवढं ऐकल्यानंतर तर माझ्या लक्षात आलं की तुम्ही कोणी सामान्य, कोणी साधारण तुम्ही नाही आहात. या जगाच्या उद्धाराकरताच तुम्ही अवतार धारण करून आला आहात. हे योगेश्वर, परमानंदमय स्वरूपाचा अनुभव करून आपण या स्थूल शरीराला धारण करून एका उदासीन प्रमाणे, अवधूत म्हणजे उदासीन, उदासीन म्हणजे काय? आपण काय म्हणतो, काय उदास असल्यासारखा बसला. आपण एखाद्याला सहज बोलतो का, कुठेतरी हरवलेला असतो, चिंतातूर असतो, त्याला आपण उदास म्हणतो. पण उदास शब्दाचा हा खरा अर्थ नाहीये. उदासीन म्हणजे ऊर्ध्व, ज्याच्या सगळ्या वासना, ज्याच्या सगळ्या इच्छा पूर्णपणे ऊर्ध्व गेल्या. ऊर्ध्व म्हणजे उडून गेल्या, शिल्लकच राहिल्या नाही, ज्याच्याकडे कदाचित थोड्याही एवढ्याशाही वासना उरलेल्या नाही, असा जो आहे त्याला उदासीन म्हटलंय. आणि उदासीन प्रमाणे ज्याला काहीच इच्छा नाहीये जगामध्ये, कशाचीच इच्छा नाहीये, मग तो व्यक्ती कसाही राहू शकतो. बरोबर आहे ना? कारण जगामध्ये मला कुणीतरी चांगलं म्हणावं, वा खूप निर्मळ राहतो, स्वच्छ राहतो बरं का, म्हणून काय करतो माणूस, 4 वेळा आंघोळ करेल, 10 वेळा हात धुईल, 5 वेळा पाय धुईल. का? चांगले कपडे घालेल, कारण मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, स्वच्छ त्या ठिकाणी. अच्छा, स्वच्छ राहणं काही खराब गोष्ट नाहीये, परंतु आपण आपल्याला चांगलं राहणं यापेक्षा जास्त महत्व ह्याला देतो की समोरच्याला आपल्याला चांगलं म्हणावं. बरोबर आहे ना? मग या ठिकाणी काही यांना काही इच्छाच नव्हती, कुणी चांगलं म्हणावं, कुणी काय म्हणावं, काही घेणं देणं नाहीये. जगाशी मुळात काही घेणं देणं नाहीये. आणि ह्या संपूर्ण जगाला त्यांनी आत्मरूप जाणलेलं आहे. आत्मरूप म्हणजे माझंच स्वरूप सगळीकडे विद्यमान आहे, असं तन्मयतेनं त्या ठिकाणी आत्मचिंतनामध्ये बुडालेले हे महापुरुष तुम्ही आहात. या शरीराला धारण केलं आणि एका जड म्हणजे दगडाप्रमाणे शरीराला ठेवलेलं आहे. अजिबात शरीराप्रती कुठल्याही प्रकारची गतिविधी तुमच्याकडे दिसून येत नाही, पूर्ण जड आहे. आणि एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये नित्यानंद स्वरूपाला धारण करून एका अत्यंत सर्वसामान्य, एकदम सामान्य त्या ठिकाणी दिसून लोकांना फक्त असं वाटते की काय साधारणच आहे, म्हणजे एकदम चिखलात वगैरे लोळणाऱ्याला काय म्हणू आपण, काय विशेष म्हणू का? विशेष असू शकत नाही, काय साधारण. असं साधारण वेश धारण करून अवधूतासारखे तुम्ही काय करतात, इकडे तिकडे भ्रमण करत असतात. म्हणून हे भगवन, तुम्ही जगाच्या उद्धाराकरता आलेला आहात हे स्पष्ट कळतंय. तुम्हाला माझा वारंवार नमस्कार असो. ब्रह्मन, हे बघा, जसं एखाद्या माणसाला खूप जास्त ताप आलेला आहे, खूप जास्त ताप, बरोबर आहे, खूप ताप आल्यानंतर जर त्याला एखादं गोड औषध डॉक्टरनी खाऊ घातलं, किंवा एखादा माणूस फार उन्हामध्ये आहे, कडक उन्हामध्ये तापतोय, जसं आता ऊन आहे, अजून तर काही दिवसांनी खूप भयंकर ऊन येईल, पण आता जरी उन्हाचं म्हटलं 11, 12, 1च्या दरम्यान दुपारी उन्हामध्ये बसायचं तर किती अंग तापतं बरं. आणि अशा माणसाला जर थंडगार शीतल एका वडाच्या झाडाची सावली मिळाली तर त्याला कसं वाटेल, की किती आनंद वाटेल, वा वा वा, काय छान वाटलं, काय उन्हाने फार त्रास झाला होता. तसं म्हटलंय शास्त्रामध्ये. महाराज रहुगण सांगतात की महाराज, जसं एका उन्हामध्ये तापलेल्या माणसाला शीतल छाया मिळते, जसं एखाद्या शरीराला, एखाद्या अंगावर खूप ताप आला, ज्वर आलेला, आणि अशा ज्वर पीडित असणाऱ्या व्यक्तीला जर गोड औषध कुणी खाऊ घातलं तर त्याला असा आनंद होतो. तसंच महाराज, मी या दुःखामध्ये विवेक बुद्धीला नष्ट करून देहाभिमानामध्ये जसा राहिलेला आहे, आणि मला एका अत्यंत विषारी अहंकार सर्पाने खूप भयंकर डसलेला आहे, अशा अवस्थेमध्ये तुमचं वाक्य जे आहे अत्यंत माधुर्यपूर्ण, जणू काही अमृत मला पाजताय तुम्ही, एवढं गोड वाटतंय ते. म्हणजे एखाद्या साप चावलेल्या माणसाला जर एखाद्याने अमृत आणून दिलं, कारण अमृत कसं आहे, मरतच नाही ना अमृत पिणारा माणूस. सापाचं विष काय उतरायचं, सापाचं विष उतरण्याकरता तर जगामध्ये आणखी वेगळे औषधं आहेत, पण ज्याला कायमचं अमर करून टाकलंय त्याला अमृत पाजलं जातं. जसं महाराज, मी या जगामध्ये अनेक विषयांच्या मध्ये, विषय सर्प आहेत हे सगळे, यांच्यामध्ये मी राहून अत्यंत दुःखी झालो, खूप मला कष्ट मिळाले, या सगळ्या सर्पांनी मिळून मला डसलेलं आहे.
आणि त्यामध्ये तुम्ही एवढा सुंदर उपदेश मला करतायत तर अगदी अमृताप्रमाणे वाटते मला, अमृतच तुम्ही मला पाजत आहात. इतक्या सुंदर त्या ठिकाणी वर्णन केलं आणि म्हणतात की महाराज खूप सुंदर तुम्ही वर्णन केलं, परंतु तरीही माझ्या सगळ्या संशयांची निवृत्ती अजून झालेली नाही आणि मला तर अपेक्षा आहे की माझ्या सगळ्या संशयांची निवृत्ती केवळ तुम्हीच करू शकतात. तुम्हीच एक महापुरुष असे आहात, म्हणून कृपा करून तुम्ही मला ते सगळे उपदेश करा. तर त्या ठिकाणी सांगितलंय की आता तुम्ही काय म्हटले होते की खांद्यावरती भार घेतलेला आहे, हे कहार सगळे आहेत आणि यांनी खांद्यावरती भार घेतलेला आहे. आणि आत्ताच तुम्ही मला काय सांगितलं होतं की खांद्यावरती भार घेणारे हे जे लोक आहेत यांच्या प्रती तू सेवकाचा भाव ठेवतो, तू राजा, तू स्वामी आणि मी सेवक, अशा प्रकारे स्वामी आणि सेवक हा भेद त्या ठिकाणी उत्पन्न होतोय आणि त्यातली त्यात तू हा भेदामध्ये जगतो आहे, अहंकार रूपामध्ये स्वामित्व गाजवत आहे आणि हे सगळे लोक जे आहेत ते भार ओढतायत. मग असा जर विचार केला, तुम्ही सांगतायत की हे आणि हे दोन्ही एकच आहे, वरती बसलेला, पालखीवरती बसलेला आणि पालखी वाहणारा दोन्ही आत्मा आहे, बरोबर ना? तुमच्या वेदांत दृष्टीने जर विचार केला तर पालखीवरती बसलेला राजा काय आणि पालखी वाहणारा सेवक काय, दोघेही आत्मस्वरूप आहेत. मग आत्मस्वरूप जर आहेत असं म्हणतात तरी सुद्धा बघा पृथ्वीवर अनवाणी चालणारा तो कहार आणि खांद्यावरती एवढा मोठा पालखीचं ओझं वाहणारा तो कहार, त्याच्या खांद्यावर एवढं मोठं ओझं आहे बघा, त्याच्या खांद्यावरती त्याला काही त्रास होत नसेल का त्याचा, त्या त्रासाचं त्याला काय वेदना वगैरे होत नसतील का? पण तुम्ही असं बोलताय ज्याच्यामध्ये जणू काही आत्मा, तुम्ही जसं मी वरती बसले मला छान वाटतंय पण खाली वाहणारा जो आहे त्याला केवढा त्रास होतोय, तसा जर विचार केला तर मग दोन्हीमध्ये फरक आहे की नाही? तुम्ही काय म्हणले होते आता की फरक नाही आणि याच्यामध्ये फरक आहे. तर कृपा करून मला हे सांगा की कशा प्रकारे हा फरक आहे आणि का आहे? तेव्हा महाराज जडभरत खूप सुंदर उपदेश करतात. म्हणतात हे पृथ्वीपते, पृथ्वीचा स्वामी आहे ना, राजाला म्हटले पृथ्वीपते की हे बघ हा देह जो आहे ना हा पृथ्वीपासून बनलेला आहे आणि विकारी आहे. आपले शरीर कशापासून बनले? मातीपासून बनलेलं आहे, शेवटी मातीमध्ये मिळून जातं. हे मातीपासून बनलेलं हे शरीर जे आहे ते पृथ्वीप्रमाणे विकारी आहे. जसं पृथ्वीचे बाकीचे बदल आहेत ना, काय आहे? पृथ्वीचा विकार दगड माती सुद्धा पण आहे हो, दगड सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे. तसंच आपलं शरीर सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे. मग दगडामध्ये आणि ह्या शरीरामध्ये काहीही फरक नाही, असं पहिल्यांदा स्पष्ट करून दिलं. दगडामध्ये आणि आपल्या या शरीरामध्ये काही काडीचाही फरक नाही. फक्त एवढंच हे सांगितलंय की हे बघा याच्यामध्ये हे जे शरीर आहे ना ते चालायचं, बोलायचं, ह्याचं नाचायचं, उड्या मारायचं काम करतं, म्हणून याला शरीर म्हटलं जातं, माणूस म्हटलं जातं. नाही तर या शरीरामध्ये दगडात काहीच फरक नाही. फक्त याला कसे दगडाला काही अशी कसली आकृती नसते ठराविक, पण ह्या माणसाच्या शरीराला तर सांगितले त्याला 2 पाय आहेत, क्रमाक्रमाने वर्णन केलं. त्याला 2 पाय आहेत, 2 घोटे आहेत, 2 पिंडरे आहेत, 2 गुडघे आहेत, 2 मांडे आहेत, 1 कंबर आहे, 1 नाभी आहे, वक्षस्थल आहे, मान आहे आणि त्या मानेवरती साईडला 2 खांदे आहेत. त्या मानेवरती बाजूला 2 बाजू आहेत, खांदे आहेत आणि या खांद्यांच्या आधारावरती या मानेवरती 1 डोकं आहे. कळालं तुम्हाला तुम्ही कसे आहात? शास्त्राने काय सुंदर वर्णन केलं. 2 पाय, 2 घोटे, अशा प्रकारे याला फक्त शरीर म्हटलं जातं. आणि याला मग आपण याच्यामध्ये एक काहीतरी चैतन्य शक्ती जागृत केली असल्यामुळे याच्यामध्ये अभिमान आदी आदी उत्पन्न होऊन याच्यामध्ये तो व्यक्ती फसून जातो. अन्यथा दगड आणि या शरीरामध्ये काहीच फरक नाहीये. आणि जर ते तुम्हाला पटत नसेल तर मेलेल्या माणसाला बघून घ्या, काही फरक आहे का? दगडामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक नाहीये, एकदम सारखे. आणि मग त्यालाच ते सांगितले की राजा हे बघ खांद्यावरती लाकडी जी पालखी आहे ती खांद्यावरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती संवीर राज तू बसलेला आहे ना राजा, तो सिंधू नरेश तो राजा तू बसलेला आहे आणि आत्मबुद्धी अभिमान त्या ठिकाणी भरलेला आहे. म्हणजे मीही स्वामी आहे, मी स्वामित्व याचा अभिमान तू स्वतःमध्ये ठेवलेला आहे. वस्तुतः खरं पाहिलं तर याच्यामध्ये फरक नाहीये.
कारण की हे तुझं शरीर जसं बनलेलं आहे दगडाचं मातीचं, तसंच यांचं सुद्धा तेच बनलेलं आहे. तुझ्या आतमध्ये जो आत्मचैतन्य आहे तोच त्यांच्यामध्ये आहे, परंतु फक्त प्रारब्धगत त्या ठिकाणी तुला एक वेगळ्या प्रकारचं स्थान मिळालं, म्हणून त्या स्थानावरती तू अहंकार बनून गेला आणि त्या अहंकार फलस्वरूप मी राजा आहे, अहमत्व ममत्व अशा प्रकारे तो पूर्ण पीडित झालेला आहे. आणि वस्तुतः जर विचार केला ना तर त्याला सांगितले बघ, तुझ्यासारखा तू स्वतःला तुम्ही श्रेष्ठ समजतो, स्वतःला फार मोठा सिद्ध समजतो, आणि खरं पाहिलं तर तुझ्यासारखा क्रूर, तुझ्यासारखा दुष्ट माणूसच कोणी नाही. बघा अगदी स्पष्ट बोलले, तुझ्यासारखा क्रूर कोणी नाही. दृष्ट म्हणजे काय? दृष्ट म्हणजे एकदम उदंड, काही पण कुरघोड्या करण्याकरता. म्हणजे उदंड म्हणजे कसं की ज्याला काहीही करताना विचार करत नाही, अजिबात विचार करायची त्याला गरजच नाही. तो काहीही कधी पण कशा प्रकारचे कृत्य करून टाकू शकतो, ऐकत नाही मोठ्या थोर मोठ्यांचं, अगदी उदंड त्याचं वागणं आहे. असा धृष्टता, तू क्रूर आहे, तू दृष्ट आहे. आणि हे बघ, तुला काय वाटतं की तू राजा आहे? अरे तू राजा असला तर असला, परंतु पृथ्वीवरती अशा प्रकारे या विचित्र प्रकारे शासन करण्याची तुझी काहीही अधिकार नाहीये. तू राजा आहे म्हणून काय झालं, या बिचाऱ्या लोकांना खुशाल तू पालखीला झुंपलं आणि त्या पालखीवरती स्वतः बसलेला आहे, याचं तुला लाज नाही वाटत? खूप सुंदर बोलले. दृष्ट आहे, तू क्रूर आहे, त्यांच्यावर दया येत नाही. एवढं ऊन तापते वरून, आणि खाली यांच्या पायामध्ये वाहना नाहीयेत, वरून त्यांच्या खांद्यावरती तू एवढं सगळं ओझं दिलेलं आहे, लाकडाची एवढी जड पालखी, त्याच्यामध्ये तू बसलेला आहे. मग विचार कर राजा, की तू दृष्ट नाही, तू क्रूर नाही तर काय अजून? मग या बिचाऱ्या लोकांवर तुला दया नाहीये? अशा प्रकारे खूप सुंदर सांगितलं. पुढे म्हणतात की हे बघ राजा, तुला जर खरंच काही व्यवस्थित करायचं असेल तर संत महापुरुषांची संगती कर, कारण या सगळ्या गोष्टी तुझ्या करते तू शोभाने दिसत, अशोभनीय तू काम करत आहे. म्हणून या संपूर्ण चराचरामध्ये संपूर्ण भूत जे आहेत ते पृथ्वीतूनच उत्पन्न झालेले आहेत. अशा प्रकारचा विचार करून याच्यामध्ये फक्त क्रियाभेद वेगळे वेगळे आहेत. म्हणजे दगड काही क्रिया करत नाही, शरीर थोडं क्रिया करतं, झाडं क्रिया करत नाही, थोडे जनावर वगैरे क्रिया करतात, पक्ष्यांना पंख आहेत म्हणून उडतात. फक्त क्रियाभेद आहे, परंतु हे सगळे तत्वतः एकच आहेत. तू पक्षी, माणसं, कुत्र, जनावर, झाडं, वेली, लता, हे सगळं जे आहे हे सगळं राजा वास्तविक विचार केला तर एकच तत्व आहे, तुझ्याप्रमाणेच आहे, वेगळं वेगळं नाही. याला जर वेगळं वेगळं पाहशील तर अहंकार उत्पन्न होईल. म्हणून संत महापुरुषांची संगती कर. इथे विशेष करून ना पृथ्वीचा विशेष विचार केलेला त्यांनी. म्हणजे आपण जे बनलोय ना हे पार्थिवच आहे, हे वारंवार राजाला सांगितलेलं आहे. मातीचंच बनलेलं आहे आणि हे मातीमध्येच याचा खच होणार आहे, याचं परत परत सांगितलेलं आहे. कारण बघा, शरीर जे आहे आपलं पंचमहाभूताचं बनलेलं आहे. फक्त पार्थिव अंश नाहीये, याच्यामध्ये जलीय अंश आहे, अग्नी पण आहे, याच्यामध्ये वायूचा अंश आहे, आकाशाचा अंश आहे. तथापि याला पार्थिव म्हटलं जातं. मेल्यानंतर पण म्हणतो ना पार्थिव शरीर. तर हे पार्थिव ह्याच्या करता, कारण की बाकी जरी असलं तरी मातीचा अंश जास्त आहे. कारण आपण अन्न खाऊन शरीर बनवतो ना, अन्न खाऊन बनवतो, आणि अन्न जे बनलेलं आहे ते मातीतून बनलेलं आहे. मग त्याकरता सांगितले की पार्थिव अंश अधिकाधिक आहे हे ओळख. पृथ्वी शब्दाचा या ठिकाणी विशेष रूपातून व्यवहार केला. आणि हा सांगितले की बघा, हे जी पृथ्वी आहे आणि या पृथ्वी शब्दाचा सुद्धा जो व्यवहार होतो तो सुद्धा मिथ्या आहे. बघा, कारण ही पृथ्वीच मिथ्या आहे. मुळात ही पृथ्वी दिसते, वाटतं की सगळं शरीराचे जेवढे शरीर दिसतात या शरीराचं कारण पृथ्वी आहे, परंतु ही पृथ्वी सुद्धा ती आपल्या अणूमध्ये जाऊन स्थिर होते. पृथ्वी सुद्धा कार्य आहे आणि तिचा जो कारण अणू आहे त्याच्यामध्ये जाऊन ती स्थिर होते. म्हणून ही पृथ्वी सुद्धा मिथ्या आहे. या पृथ्वी शब्दाचा प्रयोग सुद्धा मिथ्या आहे, कारण हे वास्तविक काहीच नाहीये. मग अशा प्रकारे परमाणूमध्ये लीन होऊन जाते, आणि हे जे परमाणू आहेत ते जेव्हा एकमेकांशी परत येऊन जोडले जातात तेव्हा ही पृथ्वी तयार होते, ही महापृथ्वी तयार होते. आणि याला त्या ठिकाणी अविद्यावश आपण काय करतो, मनामध्ये या सगळ्याची कल्पना करत राहतो की हे असं आहे ते तसं आहे. परंतु ही मनाच्या काल्पनिक गोष्टी नाहीयेत. या सगळ्याला जाणायचं असेल तर शास्त्र श्रवण करा, सद्गुरूचं त्या ठिकाणी आश्रय घ्या, तेव्हा कळेल.
नाही तर हे सगळं जे दिसतंय ना हे काय आहे? एखादा माणूस कसा जाडजूड आहे, एखादा पातळसड आहे, एखादा फार उंच आहे, एखादा कसा ठेंगणा आहे, एखादा मोठा आहे, एखादा छोटा आहे, एखादा काय चेतन अचेतन कार्यकारण आदी आदी जे काही आहे हे सगळं सांगितलंय की हा प्रपंच जो आहे तो द्वैत आहे. आणि हा द्वैत प्रपंच द्रव्य, स्वभाव, आशय, काल, कर्म या सगळ्यांनी त्या ठिकाणी मायेनच बनलेलं आहे. या सगळ्यांचं नाव फक्त वेगळं वेगळं आहे, परंतु हे बनवलं मायेनच आहे. कोणाच्या आज्ञेनं बनवलंय? म्हणतात भगवान परमात्म्याच्या आज्ञेनं. भगवान परमात्म्याने आज्ञा दिली होती का? तर म्हणतात द्रव्य स्वभाव आशय काल कर्म नामना जया वेही कृतम द्वितीयम. भगवान मयाध्यक्षेण प्रकृती क्रियते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. हे भगवान परमात्म्याच्या अध्यक्षतेखाली ह्या मायेनंच सगळं काही बनवलेलं आहे. आणि हे सगळं जे दिसते ना फक्त याचे नाव वेगळे वेगळे आहेत. कोणाला काय कोणाला काय कोणाला काय अशी फक्त नावच वेगळी दिलेली आहेत. वस्तुतः हे सगळं एकच आहे. द्वैत प्रपंच जर सोडला तर अद्वैत परमात्मा कसा आहे? म्हणताय ज्ञानम विशुद्धम परमार्थमेकम. आता परमात्म्याचं चिंतन करतात. प्रपंच झाला भरपूर, आता परमात्म्याचं चिंतन केलं. काय म्हणतात? तो परमात्मा कसा आहे? ज्ञानम, ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे बघा दोन प्रकारचं जे ज्ञान असतं ना, ज्ञान एक जे ज्या मार्गाने आपल्याला त्या परमात्म्याला जाणायचं, ज्ञायते अनेन इति ज्ञानम करण, ज्याला आपण साधन बनवतो त्या साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचायचं. तर ज्ञान एक साधन आहे, याला सुद्धा ज्ञान म्हटलेलं आहे. जे साधन रूपात कामाला पडतं ते ज्ञान. आणि एक ज्ञान असं एक ज्ञायते यत् ज्ञानम, म्हणजे ते साधन नाहीये, ते साध्य ज्ञान आहे. साध्य म्हणजे आत्मस्वरूप ही परमात्मा ही साक्षात. आणि तसा विचार केला तर ते काही साध्य नाहीये, ते अनुभवाचा विषय आहे. कारण की साध्य कशाला म्हणायचं? साध्य म्हणजे एखादी वस्तू जिला आपल्याकडे नाही आणि ती मिळवायची, दुसरीकडे आहे आणि तिला जाऊन आपल्याला मिळवायची आहे, त्याला साध्य म्हणतात. बरोबर ना? समजा तुमच्याकडे काय नाहीये, गाडी नाहीये समजा, आणि तुम्हाला गाडी मिळवायची आहे, तर गाडी मिळवायचं एक तुमचं साध्य झालं. ती तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही मिळवायची म्हणताय ना. मग आत्मा तुम्ही म्हणा, आत्मा मिळवायचा आहे, परमात्मा आम्हाला मिळवायचा, देव मिळवायचा आहे. अहो हा देव गेला कुठे? परमात्मा गेला कुठे? कुठं फिरायला गेलाय? घटकाभर जर तो कुठे फिरायला गेला तर आपली सगळी सगळं संपलं. मग तो फिरायला गेला की आपण फिरण्यालायक राहत. मग हा परमात्मा गेला कुठे? आपण ज्याला म्हणतो की मला देव मिळवायचा, देव भेटवायचा, अर्थात ते कुठे गेलेला नाही, तो आपल्यामध्ये आहे. अर्थात ते साध्य नाहीये, ते स्वतः सिद्ध आहे. त्याला साध्य आपल्याला करायचंच नाहीये. मुळात ते आपल्याला मिळवायचं नाहीये, ते मिळालेलं आहे. फक्त ते मला मिळालं आहे याचं भान ठेवायचंय, याचा अनुभव करायचा आहे की अरे परमात्मा तर साक्षात मी आहे, माझ्या आतमध्ये तो भरलेला आहे. मग मला तो जाणता येत नाही. का जाणता येत नाही? मी अजून त्याला अनुभव करू शकलो नाही. का करू शकलो नाही? तर ते मला करायचं आहे. अशा प्रकारचं अनुभव त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. हीच परमात्म्याची वस्तुतः प्राप्ती आहे. अर्थात तो काही अप्राप्त नाहीये. मुळात अप्राप्ताची प्राप्ती होते, परंतु परमात्मा स्वतः प्राप्त आहे. तोच खरं तर आपलं स्वरूप आहे आणि हे आपल्याला ओळखायचं आहे. म्हणून ज्ञान जो आहे ते साक्षात ज्ञान स्वरूप असणारा जो परमात्मा आहे त्याला जाणण्याकरता साधन रूपी ज्ञान आपल्याला वापरावं लागतं. परंतु साध्य रूपी जे ज्ञान आहे ते साक्षात परमात्मा आहे. म्हणून ज्ञानम कसं ज्ञान आहे? विशुद्ध, विशुद्ध एकदम शुद्ध ज्ञान, विशेष रूपाने शुद्ध आहे. परमार्थमेकम, परम अर्थ. परमार्थ म्हणजे काय? परम म्हणजे श्रेष्ठ. तेही सर्वात श्रेष्ठ उत्कृष्ट अर्थ आहे. त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आणखी दुसरी वस्तूच जगामध्ये सापडणार नाही. सर्वात उत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ याला म्हणतात परमार्थ. आणि तो एक आहे. एक म्हणजे एकच आहे, दुसरा नाहीये तो. शास्त्र सांगते अर्थात काय? बघा आपण म्हणतो हा देव, तो देव, ते देव, ते देव. अहो हे सगळे जे देव आहेत ना, भगवंताने अनेक रूप धारण केली आपल्या सगळ्यांच्या करता, परंतु परमात्मा एकही आहे. तो एक आहे. बघा त्या एकानेच या जगाला उत्पन्न केलेलं आहे.
मग तो एकटाच आहे या सगळ्या रूपामध्ये तो स्वतः प्रकट होतो, अनेक रूप धारण करून येतो आपल्यासारख्यांच्या कृपे करता, हिता करता. कधी राम, कधी कृष्ण, कधी नारायण, कधी अनेक रूप धारण करून भगवान परमात्मा आपल्या समोर या ठिकाणी कृपा करण्याकरता प्रगट होतात. परंतु तो एक आहे, एकम. अशा प्रकारे अद्वितीय, अनंतरम व ब्रह्म सत्यम, तो ब्रह्म आहे, सत्य स्वरूप आहे. प्रत्यक प्रशांतम भगवत शब्द सक्षम यद्वासुदेवम कवयो वदंती. आणि तो सर्वांतर्यामी परमात्मा सर्वथा निर्विकार आहे. असा निर्विकार असणारा परमात्मा त्यालाच आपण भगवान म्हणतो, त्यालाच भगवान अशी संज्ञा देतो. आणि त्यालाच पंडित लोक वासुदेव भगवान परमात्मा असं म्हणतात. वासुदेव, वासुदेव सगळीकडे निवास करतो. म्हणून हे राजा रघुगण, तुला हे जर जाणून घ्यायचं असेल ना शुद्ध तत्व, तर उपाय दिलेला आहे. काय उपाय सांगितला एवढं ध्यान देऊन ऐका बरं. गेला गेला गेला, त्यांना माईकची गरजच नाही, आपल्याला बरं एवढाच आवाज दिलाय. प्रकृती वेगळ्या वेगळ्या, त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? आत्ताच ऐकलं ना आपण. त्याला पण शरीर मिळाले, आपल्याला पण शरीर मिळाले. म्हणजे बघा, गल्लीत फिरून फिरून भाकरी तुकडा खाणाऱ्या कुत्र्याला सुद्धा शरीर मिळाले. मग या शरीरावरती अभिमान करायचा नाही. शरीरावरती का अभिमान करायचा? कारण की शेवटी शरीर गेलं, मेलं, जर एखाद्याने जाळलं तर बरं, नाहीतर शेवटी कोल्हे कुत्रेच खाणार आहेत. कोल्ह्या कुत्र्याची धनही या शरीराला एवढं सजवत असतो. म्हणून राजा रघुगण, आता तरी लक्षात घे आणि भगवान परमात्म्याला शरण जा. एक उपाय दिलेला आहे, तो उपाय आपल्या सर्वांच्या करता फार कामाचा आहे. काय सांगितले? रघुगणैस्तपसा नयाति नचे जया निर्वपणात् गृहाद्वा न छन्दसा नैव जलाग्नि सूर्यैः विना महत्पादरजोभिषेकम्. राजा, तू सगळे उपाय करशील. काय उपाय म्हणले? तपसा, तू तप करशील, घनघोर तप करशील. तू मोठे मोठे यज्ञ करशील, फार मोठे मोठे यज्ञ, 1 2 2 4 4 वर्ष यज्ञ, ते कधी संपत नाही, एवढे यज्ञ मोठे मोठे करशील. इज्जया निर्वपणात् गृहाद्वा, किंवा तू काय करशील म्हटले की तू घर सोडून वनामध्ये जाशील. वनामध्ये जाऊन तपस्या करशील, साधना करशील. त्या ठिकाणी सांगितले की राजा, मोठे मोठे यज्ञ करशील, तू यज्ञ कर्म करशील, अन्नदान करशील, अतिथी सेवा करशील, गोर गरिबांची सेवा करशील, गृहस्थ धर्माला उचित असे अनुष्ठान करशील, वेदाचं अध्ययन करशील, अग्निदेवतेला सूर्यनारायणाला जल प्रदान करशील. त्यानंतर सांगितले अनेक साधन तू करशील. आणि या सगळ्याद्वारे सुद्धा परमात्म्याचं ज्ञान होणार नाही. कसं सांगितलं बघा, हे सगळं करशील तू नुसतं, परंतु संत महापुरुषांच्या चरण धुळीनं जर तू स्वतःला न्हावून घेतलं नाही, तर हे सगळ्याद्वारे परमात्मा तुला भेटणार नाही. म्हणजे बघा, एक गोष्ट अत्यंत महत्वाची सांगितली, विना महत्पाद रजोभिषेकम. अच्छा, ही गोष्ट मी काही मनाने बोललेच नाही बरं का, वाटेल की अतिशयोक्ती झाली. काय बोलले की संत महापुरुषांच्या पायाच्या धुळीने न्हावून निघायचं, हे मी मनाने बोललेच नाही. इथं बोलले विना महत्पाद रजो अभिषेकम. जर तुम्ही स्वतःचा अभिषेक घातला नाही, कशाचा अभिषेक म्हणले की महत्पाद रज, संत महापुरुषांच्या पायाची रज म्हणजे धूळ, संतांच्या पायाची धूळ जर तुम्ही अंगावरती लावून घेतली नाही विना, त्याशिवाय तुम्ही किती करा, काय करा, तुम्ही मोठमोठी यज्ञ करा,
तप करा, अन्नदान करा, घर त्याग करून वनात जाऊन एखाद्या कुटीमध्ये झोपडीमध्ये झाडाखाली बसून मोठ्या मोठ्या दिवस मोठ्या मोठ्याने जप तप करा, एका पायावर उभे राहा, काही करा, तुम्ही यज्ञ याग करा, सूर्यनारायणाला जल द्या, अग्नीला तृप्त करा, सगळे करा, गोरगरिबांची सेवा करा, परंतु संत महापुरुषांची संगती नाही. संतांच्या चरणापायी जर तुम्ही लोळण घेतलं नाही तर हे सगळंच्या सगळं व्यर्थ जाईल. तुम्हाला याद्वारे भगवान परमात्म्याची भेट होणार नाही. सावधान केलं. बघा आणखी काय पाहिजे बरं. हे वाक्य जरी ध्यानात ठेवलं, एवढं विना महत्पाद रजोभिषेकम, एवढं जरी लक्षात ठेवलं, संत महापुरुषांच्या पायाच्या धुळीनं स्वतःला न्हावून घातल्याशिवाय तुमचा उद्धार होऊ शकत नाही. एवढं वाक्य जर तुम्ही मनामध्ये ध्यानात अगदी करून घेतलं, नुसतं करून तरी काय करायचंय, आचरण पण केलं पाहिजे ना. त्या प्रकारे जर आचरण केलं, वागलं व्यवस्थित, तर बघा परमात्मा दूर नाही आपल्या, निश्चित त्याच वेळी आपल्याला परमात्म्याची भेट होणार, यामध्ये संशय नाही. म्हणून हे राजा संत महापुरुषांच्या सभेमध्ये बसत जा, संत महापुरुषांच्या समाजामध्ये सदा. कारण होतं काय तिथे, काय असतं, संत महात्म्यांच्याकडे काय असतं विचारलं ना, तर तेव्हा उत्तर द्या, यत्रो उत्तम श्लोक गुणानुवाद. भगवान म्हणतात, जसं संत आपल्याकडे सांगतात, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. तर आवडीने वाद करतात, परमात्म्याचा अनुवाद करतात. हे संत महापुरुष काय करतात, त्या परमात्म्याचे गुण गातात. हो, यत्रो उत्तम श्लोक गुणानुवाद, परमात्म्याच्या उत्तम गुणांचा अनुवाद त्या ठिकाणी होतो. प्रस्तूयते ग्राम्य कथा विघातः, भगवान परमात्म्याच्या सुंदर सुंदर कथांचा विचार होतो. निषेव्यमानो अनुदिनं मुमुक्षो मतिम सतिम यच्छति वासुदेवे, नित्य प्रति भगवान परमात्म्याच्या कथेचं सेवन करत करत त्या ठिकाणी असा मोक्षाकांक्षी जो पुरुष आहे तो शुद्ध बुद्धी भगवान परमात्म्याच्या वासुदेवाच्या चरणावरती सहज लावून देतो. संत संगतीचा हा परिणाम आहे. बघा काय आहे परिणाम. अत्यंत दुष्ट असा तुम्ही, क्रूर असा तुम्ही, फार दुर्गुणी असा तुम्ही, काही फरक पडत नाही. जर संत महापुरुषांच्या संगतीत आला तर काय होतं. एक बघा टीव्ही मध्ये जाहिरात येते, ते नाव मी घेणार नाही कुठल्या कंपनीचं, पण ते असतं ना की कपडे फार मळाले तर आता हे कसे निघणार कपडे, म्हणून ते अगदी चिंतातूर असतं आणि तिकडून काहीतरी असा फ्लॅश येतो आणि मध्येच पांढरं होतं, बाकीचे काळे असतात. चौक गए, चौक गए, क्यों चौक गए, की हा कपडा स्वच्छ निघू शकत नाही असं आम्हाला वाटत होतं, परंतु तो निघाला, स्वच्छ शुद्ध पांढरा झाला. कशामुळं, तो काहीतरी सोडा, काहीतरी असेल, काय म्हणायचं त्याला, वॉशिंग पावडर काहीतरी होती आणि त्याद्वारे एकदम स्वच्छ झाला, किंवा काहीतरी वडी होती साबणाची, त्याच्यामुळे एकदम छान स्वच्छ झाला. चौक गए. तसंच आहे आपलं सुद्धा. तुम्ही किती पण मळालेली असू दे, एखाद्याने तुमच्यावर लिहून दिलं ना, हा सुधारणार नाही, एकदम गलिच्छ माणूस आहे हा कुठेही घेऊन नेऊन घाला, सुधरू शकत नाही. त्याला तुम्ही इकडे आणून घाला, चौकून जाणार, एकदम आश्चर्य होणार आहे कसं काय झालं हे, मी ते याला पूर्ण रिजेक्ट केलं होतं. अशा रिजेक्ट माणसाला सुद्धा तुम्ही संत महापुरुषांच्याकडे घेऊन या. थोडा वेळ लागेल, कारण की मळ जास्त असेल तर धुवायला थोडा वेळ लागतो, पण निघतोच, काहीही असं अडचणच नाही. तसं म्हटले, या माणसाला तुम्ही घेऊनच या, फक्त कसाही असू द्या, त्याला पूर्णपणे शुद्ध केल्याशिवाय ते राहणार नाही. मग ते अनेक प्रकारचे साबण वापरतील, अनेक प्रकारचा सोडा निरमा वापरतील, काही वापरू द्या त्यांना, परंतु ते शुद्ध केल्याशिवाय सोडत नाही. ते सांगितले, परिणाम सांगितला. संत महापुरुषांची संगती केली तर तिथे चालणारी जी कथा वार्ता आहे, तिथे चालणारी भगवान परमात्म्याची जी सेवा आहे, त्याद्वारे तुमचं अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्धांतकरणामध्ये तो श्री हरिनारायण येऊन निवास करतो. अंतःकरणामध्ये परमात्म्याचा निवास यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट काही असू शकत नाही. जिथे आपण प्रपंचाला ठेवतो ती खरी जागा परमात्म्याची आहे. मग त्या प्रपंचाला रिक्त करण्याकरता त्याची शुद्धी करावी लागते, त्याच्याकरता संत महापुरुषांच्या जवळ बसावं लागतं. त्याकरता सांगितले की राजा अहम पुरा भरतो. हे बघ मला सुद्धा माहिती, कारण की बघा भगवंताची जी कृपा आहे ना ती फार विशेष असते. सत्संगती, त्याचं भजन, त्याचं गुणानुवाद, त्याचं चिंतन फार विशेष असतं. एक माणूस पूर्ण डुबता डुबताही त्याला वाचवतं, एवढी माझी स्वतःचा अनुभव आहे.
महाराज भरत सांगतात की हे बघ राजा, मी काय होतो, अहम पुरा भरतो नाम राजा, मी पूर्वीच्या काळी भरत नावाचा राजा होतो. आणि काय पुढे सांगितले की विमुक्त दृष्ट श्रुत संगबंध, मी फार धर्माचरण पूर्वक भगवत चिंतन करत करत राज्य शासन केलं, प्रजेचं पालन केलं आणि सगळ्याचा संग त्याग करून भगवंताची मी आराधना केली. आराधनम भगवत इहमानो मृगो भवम मृगसंघात धतार्थ. आणि काय झालं शेवटी माझं, म्हणतात की मी फक्त एका हरणाचा संग केला आणि शेवटी हरणाच्या जन्माला गेलो. पण बघा, भगवंताची एवढी कृपा माझ्यावर झाली की पूर्वीच्या जन्मामध्ये मी एवढी उपासना केली होती, देवाची एवढी आराधना केली होती, ती निष्फळ गेली नाही. जरी मृगयोनीला मी झालो प्राप्त तरी सुद्धा मला पूर्वीचं सगळं आठवत होतं. आणि यानंतर मी आता एका ब्राह्मणाच्या घरी आलो तर मला आता सुद्धा तेव्हाचं सगळं आठवतंय. त्याच्यामुळे मी ती चूक परत करू शकत नाही. सावाम स्मृतिर मृगदेहेपी वीर कृष्णार्चन प्रभवा नो जहाती. बघा, भगवंताच्या अर्चनेचा प्रभाव की माझी ती आठवण स्मृती ती विलुप्त झाली नाही. अथो अहम, म्हणून तर म्हणतात ना, भक्त लोकांची मेमरी एवढी शार्प कशी असते. साधू संत महापुरुष यांची काय म्हणतात, स्मरणशक्ती फार दिव्य असते. कधीचं काय कशाचं काय ते सांगून देतात. एकदा गुरुजींना विचारा कशाचं काय, कधी पण तुम्ही अगदी पूर्वीच्या काळी एकदम सुरुवातीला भेटले होते, एकदम कधीतरी जेव्हा त्यांना मराठी येत नव्हती तेव्हाची तुमची भेट सुद्धा ते आता सगळं सांगतील की काय आणि कसं झालं होतं. आता तुम्ही बदलले, चेहरा बदलला, सगळं बदललं तरी सुद्धा ते सांगून देतील. एकदा एक महाराज भेटले होते आम्हाला देऊळगाव सिद्धी असताना. तिथे त्यांचं कीर्तन होतं रात्री आणि ते दुपारी आले. गुरुजींची कथा चालली होती दुपारी, तेव्हा ते कथेला येऊन बसले. आणि गुरुजींनी ते जेव्हा कथेला येऊन बसले तेव्हा लगेच त्यांच्या लक्षात आलं की अरे, ह्या महाराजांचं अकोळनेरच्या गणपती मंदिरामध्ये इथे कीर्तन झालं होतं कधीतरी. आणि ते कीर्तन गुरुजींनी ऐकलं, शिवाय मराठी येत नव्हती. त्यावेळी कीर्तन झालं आणि त्या महाराजांना गुरुजींनी बघितलं. दीर्घ 10-12 वर्षानंतर परत तिथे बघितलं. गुरुजींनी प्रवचनात सांगितलं की तुम्ही अमके अमके महाराज आहेत आणि त्यावेळेला तुम्ही असा असा अभंग सेवेसाठी निवडला होता. त्या महाराजांनी तोंडाला हात लावला, म्हणजे स्वामीजी, एकतर ना मी फार वेळपासून संशयात होतो की मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय, पण मला काही अजून कळालं नव्हतं. परंतु खरंच कशीही एवढी कशी स्मरणशक्ती असते, कधीच काही विचारावं सगळं अगदी, कारण एवढं शास्त्र लक्षात ठेवायचं काही सोपी गोष्ट नाहीये. त्याच्याकरता एकाग्रता पाहिजे आणि हे फक्त भगवंताच्या निर्मळ भजनाद्वारेच शक्य आहे. आणि हे सांगितलं राजा जडभरताने की अरे, ह्या जन्माचं सोडा, मागच्याचं सोडा, त्याच्या मागच्या जन्माचं सुद्धा मला लक्षात आहे. का? केवळ भगवंताचं भजन. अथो अहम जनसंगाद असंग. आणि त्याच्याकरता मला जसं पूर्वीच्या जन्मीचं आता लक्षात आहे ना, म्हणूनच मी या लोकसंगापासून असंग राहिलो. लोकसंग्रहामध्ये मी परत गेलो नाही. तस्मात् नरो संग सुसंग जात ज्ञानासीने हैव विवृंण मोह. भगवंताच्या लीलेचं चिंतन करता 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 मोहबंधन जे आहे ते काट तुटून पडल्यासारखं आहे. ह्या प्रकारे हरिम तदीहा कथन श्रुताभ्याम लब्ध स्मृतिर्यात्यति पारमध्वनः. अशा प्रकारे महाराज महात्मा भरत त्यांनी सांगितलं की हे बघा, केवळ एक मात्र करा, की केवळ भगवंताचं चिंतन करा, संत महापुरुषांची सेवा करा. हा एकमेव सुगम उपाय आहे. कशाचा? भगवंताच्या भेटीचा एकमात्र सुगम उपाय आहे. बघा, माणसाने सुगम उपाय सोडून दुर्गमामध्ये फसण्याचं काय कारण आहे बरं? बरोबर की नाही? आपल्याला हे सगळं कशा करता पाहिजे असतं? सुखा करता, सुख मिळावं म्हणून ना. हे मला हे करतो ते करतो, प्रत्येक गोष्ट आपण जी करतो ती सुखा करता करतो आणि या सुखामध्ये तरी सुख मिळत नाही. ते करता सांगितलंय की तुम्ही प्रपंचामध्ये जेवढे कष्ट करता ना, जेवढे कष्ट करता त्यापेक्षा भगवंताला मिळवण्याकरता कमी कष्ट आहेत. कारण बघा, असे प्रपंचाचे कष्ट वेदना जाणवतात. गुडघा दुखला की जाणवतो, डोकं दुखलं जाणवतं, शरीर अंग सगळं दुखलं, थकून गेले जाणवतं. आणि त्यात जर तुम्ही कष्ट केले आणि त्या कष्टाचं फळ जर तुम्हाला भेटलं नाही, मग विचारूच नका किती जाणवतं. किती जाणवतं? भरपूर जाणवतं.
मग ते सांगितले की भगवंताची प्राप्ती करण्याकरता तेच कष्ट तिकडे जे तुम्ही करताय ना, तेच कष्ट जर इथं बसून केले तर त्या कष्टाद्वारे तुम्हाला भगवंताची भेट होणार आहे आणि भगवत भेटीमुळे तुमचे सगळे कष्ट नष्ट होणार आहेत. परमात्म्याची भेटही आपल्या कष्टाला हरण करणारी आहे. तुम्ही म्हणता काय मला तासभर बसताच येत नाही, आणि तिथे एकदम कंबर वाकून गेली, पार दाढी पार जमिनीला टेकायची वेळ आली आहे आणि पूर्ण काय म्हणतात पाय गुडघे हात पाय डोकं बिकं सगळं कामातून गेले, पार डोकं असं 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 हलते, तरी ती म्हातारी सकाळ सकाळ चुली पुढे 10 लोकांच्या भाकरी बनवते. तेव्हा कुठं गेलं कंबर दुखी? हा, तेव्हा कुठं गेलं तुमचं डोकं पाठ पोट मन का सगळं कुठं गेलं त्यावेळेला? आणि थोडा वेळ पारायणाला बसावं, थोडा वेळ 10 मिनिटं पूजेला बसावं, जप करावं, एखादा अर्धा तास सत्संगाला बसावं, असं सांगितलं की लगेच नाही मला बसवतच नाही. अरे आता बरं आठवलं एवढं मला बसवत. हे सगळं जे आहे ना फक्त नाटक. माणसाला आवड पाहिजे, मुळात त्याच्या प्रति स्वाभाविक रुची पाहिजे. नाहीतर व्यक्ती बघा शरीर आहे शेवटी, त्याचे शरीराचे धर्म तो करणार आहे. आपला धर्म आहे की आपण सत्संग सोडायचा नाही, आपला धर्म आहे की आपण संतांची सेवा सोडायची नाही. आणि जर ते सुटलं तर आपलं सगळं सुटलंय. प्रपंच सुटला तर काही गमावलं नाही तुम्ही. सुटात बरं झालं, खूप चांगलं झालं. उलट प्रपंचाची एखादी गोष्ट राहिली तर काही फार मोठा तोटा नाहीये, परंतु सत्संग राहून गेला ना एखाद्या दिवशीचा जरी तरी फार मोठा तोटा आहे. एखाद्या दिवशी तुम्ही पण बघा, आता सत्संग एवढं म्हणजे बघा आपली जी संख्या आहे ना, असं झालं होतं सत्संग सुरुवात झाला तेव्हा कमी संख्या होते, थोड्या एखाद्या महिन्यानंतर हळूहळू संख्या वाढीला लागली. एक वेळेस असं झालं की 70-75 लोक एक सोबत आपले यायला लागले, भयंकर गर्दी व्हायला लागली. परंतु काळांतराने ते सत्संगाला टिकवून कायमचं ऐकणारे जे आहेत, ज्यांना सत्संगाची तलब लागली, आता काय म्हणायचं त्याला, एकदम आता नाही म्हणजे जमणारच नाही, एक वेळेस नाही जेवण नाही भेटलं तरी चालेल सत्संग सोडायचा. कारण की असं होतं मग, जसं एखाद्या व्यक्तीला टीव्ही सिरियल फार आवडते, दुसऱ्या दिवशी रात्री टीव्ही सिरियल बघायला झालंच नाही, काय झालं असेल काय माहिती, काय म्हणजे सारखं तसंच तुम्हाला पण एक सत्संगाचं काम काय सांगितलं असेल काय माहिती, असं काय विषय झाला होता काय माहिती. आणि जर समजा मैत्रिणीला विचारावं काल काय शिकवलं म्हणजे अभ्यासामध्ये, जसं तुम्हाला जर एखाद्याने विचारलं पण सांगता येईलच असं काही नाहीये. जर समजा तुम्ही ऐकले तर तुमचा आनंदापुरतं तुम्ही ऐकलं, पण एखाद्याला रात्री काय झालं काय ऐकलं आम्ही ते सांगण्या इतपत आपलं काय म्हणतात तेवढी नसते तयारी, किंवा बहुतेक विसरूनही जातात. तरीही काय झालं ह्याची जी रुखरुख लागते ना, त्याच्याकरता सत्संग कधी सोडायचा नाही. आणि ही जी रुखरुख लागते ना, त्याच्यातून हे लक्षात घ्यायचं की सत्संग आपल्या जीवनामध्ये केवढं मोठं अवलंबन आहे. आणि हे अवलंबन बनण्यामध्ये कारण सुद्धा परमात्म्याची कृपाच आहे. त्याने कृपा केली म्हणून आपल्याला सत्संग आवडायला लागला, नाहीतर सत्संग सगळ्यांना आवडणारी गोष्ट नाहीये. तर अशा प्रकारे हा पंचम स्कंधाचा 13वा अध्याय इथे पूर्ण झाला. पुढे उद्यामध्ये बघा भवाटवीचं वर्णन करतात. थोडासा विषय जड आहे, परंतु माझे फार प्रयत्न आहेत की थोडं सोप्या भाषेमध्ये सांगायचा. कारण आता हे जे चाललेलं आहे ना, हे आतापर्यंत पब्लिकमध्ये मी कधीच बोलले नव्हते. अशा प्रकारचं शास्त्र आहे सगळं, याला एवढ्या सुगमतेनं सांगणं सुद्धा कठीण आहे. खरं तर कधी कधी प्रश्न पडतो की कसं सांगायचं. आता उद्याचं जे भवाटवी वर्णन आहे याच्यामध्ये तर खरंच खूप विशेष तत्व आहे. या विशेष तत्वाला श्रवण करण्याकरता तुम्ही सावध राहा. आणि चांगलं आहे की याच्यामध्ये तुम्ही फार मन लावून ऐकतायत सगळे. कधी कधी एखादी टुकली पण घेतात, पण असा काही गंभीर विषय असला ना की मग डुकली नाही येत कोणाला एवढी. चला झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.